नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आलेली आहे। 10वी आणि 12वीच्या रिझल्टबाबत मी तुम्हाला सर्व अपडेट प्रोव्हाइड करत असतो। 12वीच्या रिझल्टबाबत तुम्हाला मी अपडेट दिली होती की 12वीचा निकाल कधी लागणार, एक्झॅक्टली त्याच दिवशी निकाल लागलेला होता। आज फायनली सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। ती अपडेट अशी की 10वीचा निकाल बाबत या ठिकाणी ही अपडेट आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एकच प्रतीक्षा होती की सर 10वीचा रिझल्ट कधी लागणार आहे, 10वीचा रिझल्ट कधी लागणार आहे। तर तुम्हाला कालच मी अपडेट दिली की 10वीचा रिझल्ट हा उद्या लागणार आहे, म्हणजेच आज या ठिकाणी तुमचा रिझल्ट जाहीर होईल असं तुम्हाला मी सांगितलेलं होतं। आता एक सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे, ती अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे 10वीच्या रिझल्टबाबत। तर हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पटापट या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की 10वीचा रिझल्ट लागल्याच्यानंतर पुढील तुम्हाला ITला ॲडमिशन घ्यायचं असतं किंवा तुम्हाला ठिकाणी 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला वेगळ्या फील्डला जायचं जसं की डिप्लोमाला जायचं असेल तर त्या ठिकाणी ॲडमिशन कसं घ्यायचं असतं किंवा कसे तुम्ही या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो फ्रीमध्ये, संपूर्ण तुम्हाला मी ॲडमिशन्सबाबत गायडन्स करत असतो। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती मिळणार आहे फ्रीमध्ये। म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर जास्त तुमचा वेळ मी घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवरती आलो आहे, संपूर्ण माहिती समजून सांगतो, लक्षपूर्वक संपूर्ण माहिती बघायची आहे। तर बघा, इयत्ता 12वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यभरामध्ये इयत्ता 10वीच्या निकालाच्या ठिकाणी उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे की 10वीचा निकाल नेमका कधी लागणार। दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वीचा निकाल येत्या 13 मे रोजी लागणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे। म्हणजेच काय, तर आज देखील तुमचा रिझल्ट लागणार आहे असं जाहीर केलेलं आहे। दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे। म्हणजेच काय, तर दुपारी 1 वाजता तुम्ही हा निकाल बघू शकता। याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी निकाल नेमका कुठे पाहावा, त्यासाठीची संकेतस्थळं कोणती आहेत असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे। तर त्याची तुम्हाला माहिती मी समजून सांगतो। तर बघा, शिक्षण मंडळाने नेमकं काय सांगितलं, तर मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे। त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक तुम्ही जर बघितलं 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजेच तुमचा निकाल आता ठिकाणी काही वेळानंतर जाहीर होणार आहे। विद्यार्थ्यांनी निकाल नेमका कुठे पाहायचा त्याची माहिती बघा। तर पहिली ही वेबसाईट आहे, या वेबसाईट जाऊन तुम्ही निकाल बघू शकता, किंवा तुम्हाला दुसरी ही वेबसाईट दिसते याच्यावर तुम्ही चेक करू शकता, याच्यावर चेक करू शकता, याच्यावर चेक करू शकता। अशा ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा वेबसाईट तुम्हाला मी दाखवतोय, त्यावर तुम्ही जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता। वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळावर क्लिक करून विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका पाहता येईल। आगामी शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना ही गुणपत्रिका डाउनलोडही करता येईल। तसेच ही जो वेबसाईट दिली, या वेबसाईटवर तुम्ही शाळांना एकत्रित करून निकाल व इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध करून होईल। आता विद्यार्थ्यांनी निकाल कसा पाहायचा याची माहिती बघा। तर विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या संकेतस्थळापैकी कोणत्याही संकेतस्थळावर क्लिक करावे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक म्हणजेच तुमचा सीट नंबर तुम्हाला टाकायचे, तसेच विचारण्यात आलेली इतर माहिती, तुमच्या आईचं नाव ते तुम्हाला टाकायचे आणि व्यवस्थित भरावी। ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दिसेल। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता। पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास काय करावे लागणार आहे त्याची माहिती बघून घ्या। तर ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीची परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येईल। विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाची ही वेबसाईट दिली, या संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल। यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत। गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 14/5/2025 ते बुधवार दिनांक 28/5/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल। त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्कसुद्धा तुम्हाला देखील द्यायचे लागणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे। आशा करतो की तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल। काही डाऊट असतील, काही शंका असतील, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा, आणि तुम्हाला देखील किती मार्क्स मिळाले हे नक्की तुम्हाला लिहून पाठवायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।